हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पाळणेकोंड धरण येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती कल्पवृक्ष स्मारकाची पुनर्बांधणी करण्यात आली। दरवर्षी जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व नगरसेवक यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जाते। 9 वर्षापूर्वी बाळासाहेब यांचे जिवंत कल्पवृक्षरूपी स्मारक कट्टर शिवसैनिक व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि त्यावेळचे नगरसेवक यांनी एकत्रित येऊन स्मारक उभारले होते। मात्र या ठिकाणी सावंतवाडी नगर परिषदेचा नवीन पाणीपुरवठा फिल्टरेशन प्लांट होत आहे, त्यामुळे सदर जागा बाधित होत असल्याने पर्यायी दुसऱ्या ठिकाणी आज बाळासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवीन 5 कल्पवृक्षांचे रोपण करून नवीन स्मारक उभारण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक उमाकांत वारंग, उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुरेश भोगटे, गणपत बांदेकर, दीपक सावंत, रत्नाकर माळी, बंड्या तोरसेकर, प्रसाद कुडतरकर, महेश नार्वेकर, संदीप नाईक तसेच पाणीपुरवठा अधिकारी भाऊ बिसे, पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते। निश्चितच की 2017 मध्ये ज्यावेळी आम्ही सगळे 17 नगरसेवक एकत्र निवडून आलो होतो आणि त्यावेळी माझ्या त्या सहकार्याने आणि मी स्वतः हे जिवंत स्मारक निर्माण केलं होतं। बाळासाहेबांची 99वी जयंती आज आहे आणि त्यानिमित्ताने बाळासाहेबांना मी अभिवादन करतोच, परंतु प्रखर हिंदुत्ववादी आणि सर्वसामान्य घराघरामध्ये किंवा गावागावामध्ये जी संघटना पोचवली आणि खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याच्या हातामध्ये नेतृत्व जाण्याची किमया ही बाळासाहेबांनी त्या काळामध्ये घडवली। म्हणूनच आज जे अनेक पदाधिकारी दिसत आहेत, अनेक आमदार दिसत आहेत, ही बाळासाहेबांची किमया आहे। त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये फक्त प्रस्थापितच राजकारणामध्ये आमदार म्हणून दिसायचे, परंतु तो मुद्दा बाळासाहेबांनी खोडला आणि बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलं। मला बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा फार अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्व म्हणजे मला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको आहे असं सांगण्याची हिंमत ही बाळासाहेबांमध्येच होती आणि बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं जे अब्दुल कलाम यांचं त्यांनी कौतुक केलं। आमचे शाबीर शेख हे शिवसेनेमध्ये होते, असे मुस्लिम कार्यकर्ते पण शिवसेनेमध्ये होते। बाळासाहेबांनी कुठच्या धर्माचा द्वेष केला नाही, परंतु जे दहशतवादी असतील, जे आतंकवादी असतील त्यांच्यावरती मात्र त्यांनी प्रहार केला। हे हिंदुत्व बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेबांना दरवर्षी आम्ही येऊन इथं अभिवादन करतो। की या ठिकाणी नवीन 64 कोटीची सावंतवाडी शहरातली नळ पाणी योजना मीच बनवली आणि ती आता पूर्ण होत आहे आणि हे जे पूर्वी बनवलेलं स्मारक होतं ते त्या नवीन फिल्टरेशन प्लांटमध्ये ते बाधित होतं आहे आणि म्हणून आता नवीन स्मारकाचं आपण रोपण केलं। त्या पलीकडच्या 5 नळाची रोपं लावली, मोठ्या जोमाने वाढून पुन्हा एकदा तेच असं स्मारक त्या ठिकाणी तयार होईल आणि ते संपूर्ण ग्रेनाईट वगैरे सुंदर बाळासाहेबांचं नाव वगैरे त्या ठिकाणी असेल आणि सुंदर असं स्मारक पुढच्या काळामध्ये दिसेल आपल्याला।